नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम्पायर बिझनेसमध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहे ज्यामुळे नक्कीच तुमचा व्यवसाय वाढेल. मित्रांनो, मी स्वतःच्या अनुभवावरनं सांगतो, स्वतःच्या उदाहरणावरनं सांगतो की सकाळी सकाळी तुम्ही दुकान जर उघडली आणि सकाळी सकाळी पहिलंच कस्टमर तुमच्याकडे आलं आणि तुम्ही खूप खुश होऊन त्याचं स्वागत केलं, तुम्हाला वाटलं आता पहिलं कस्टमर आलं आणि त्याने तुम्हाला जर सांगितलं की काल मी तुमच्याकडनं 3,000 रुपयाच्या वस्तू घेऊन गेलो होतो आणि त्या वस्तूंची मला गरज नाही आहे, त्यातल्या काही वस्तू मला परत करायच्या आहे, तर तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय असतील? नक्कीच तुम्ही नाराज व्हाल, तुमचा चेहरा उतरेल, तुम्ही सांगाल नंतर या, आत्ताच उघडलं आहे, किंवा मग तुम्ही याच्याकडे जा, लागत नव्हतं तर घेतलं का? या सगळ्या गोष्टी मीही करतो, तसं तुम्हीही कराल, नॉर्मल आहे ही गोष्ट. पण विचार करा मित्रांनो, जर आपण असं केलं आणि त्या कस्टमरला त्यावेळेला काय वाटेल की मी उगाच यांच्याकडे खरेदी केली, मी काय यांच्याकडे आलो असेल, यापेक्षा मी ऑनलाईन मागवलं असतं तर परवडलं असतं, किंवा एखाद्या मॉलला विकत घेतलं असतं तर चाललं असतं, यांच्याकडे येण्यात अर्थच काय. पण त्याच ग्राहकाला जर तो वस्तू घेऊन परत आला आहे आणि तुम्ही सांगितलं, हो बसा थोडा वेळ साहेब, चहा पिऊ आपण, तुम्ही आलाय का कष्ट घेत आहे, आपण करूयात परत, तुम्ही जर हसून त्याच्याशी बोलला आणि त्याला चांगली सर्व्हिस दिली, तर तुम्हीच सांगा, तो परत कधी मॉलमध्ये जाईल का? तो तुमची दुकान सोडेल का? तो काय म्हणेल, वा इथे किती रिस्पेक्ट मिळतो आहे, म्हणजे त्यांनी वस्तू तर परत घेतली, सोबत चहा देखील पाजला, मला कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ दिला नाही, मी तर किती विचार करत होतो आहे परत घेतील की नाही, सकाळी सकाळी काय म्हणतील. हा फरक आहे एका व्यवसायात मित्रांनो. व्यवसाय करताना ऋणानुबंध जपावे. जर कस्टमरशी तुमचे ऋणानुबंध झालेत ना मित्रांनो, तो कस्टमर तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. अशाच नवनवीन आयडिया आणि नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर येत राहील. सबस्क्राईब करा एम्पायर बिल्डर.